मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पेपर कटिंग मांडून आपण ब्लाऊज कसा कट करायचा। तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण ब्लाऊज कसा शिवायचा। तर पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला कटोरी घ्यायची आहे आणि कटोरीवरती आडव्या साईडने 1.5 इंचाचा तर उभ्या साईडने 2 इंचाचा टक्स मारून आपल्याला तिरकी टिप मारून घ्यायची आहे, डबल टिप मारून घ्यायची आहे यावरती। अशा प्रकारे आपली छानशी कटोरी तयार झालेली आहे। तर दुसरी ही कटोरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर कटोरी उलटी सुलटी होऊ नये म्हणून समोरासमोर मांडून बघायचे आहे। तसेच कापडाचा उलटा सुलटा भाग बघूनच आपल्याला कटोरीचे टक्स मारायचे आहेत। यालाही मी कटोरीचा 1.5 ते 2 इंचाचा टक्स मारून घेत आहे। अशा प्रकारे आपली दुसऱ्याही साईडची कटोरी तयार झालेली आहे। समोरासमोर तुम्ही मांडून पाहू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, याला मुंड्याची बाजू जोडायची आहे। तर मुंड्याची बाजू जोडताना जो मुंडा सरळ साईडचा आहे याला तो जोडायचा आहे। मुंडा मी कशा प्रकारे मांडला आहे ते पाहत असाल तुम्ही व्हिडिओमध्ये। तर यावरती कटोरी पलटी मारून मांडायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे। कटोरी जास्त ओढून लावायची नाही, जेणेकरून आपली कटोरी जर ओढून लावली तर खाली कापड शिल्लक राहते, त्यामुळे आपली कटोरी छातीमध्ये नीट बसत नाही। त्यामुळे आपण काय करायचं आहे, जास्त कापड ओढून न मारता टिप मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली कटोरी व्यवस्थित जोडून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता कुठेही कापड ओढलं गेलेलं नाही। तर आता यावरती कटोरीची टिपा कधी कधी कापड उचकटत असते, त्यासाठी मी काय करते, प्रत्येक वेळेस ब्लाऊजच्या कटोरीवरती दाबटीप टाकून घेत असते, जेणेकरून आपली जी कटोरी आहे ती फिसकटणार नाही, कापड वगैरे खराब होणार नाही। अशा प्रकारे मुंडा जोडून घेतल्यानंतर या मुंड्याला मी आता ब्रेशर पट्टी लावायचे काम करत आहे। तर ब्रेशर पट्ट्या आपण 2 कापून घेतलेल्या होत्या। दोन्ही साईडला आपल्याला 4 ब्रेशर पट्ट्या लागतात। तर पहिल्यांदा काय करायचं आहे, 2.5 ते 3 भागाची जी 3 भागाची उंची आहे ती पुढच्या साईडला घ्यायची आहे आणि जी 2.5 इंचाची बाजू असते ती मागच्या साईडला घ्यायची आहे। तर आपण काय करणार आहोत, यावर उलटी ब्रेशर पट्टी मांडून दोन्ही साईडनं उलटी मांडायची आहे आणि टिप मारायची आहे, जेणेकरून ती सरळ केल्यावर वरती ती सरळ बाजू जी आहे ती वरती होईल। आणि तीनही कापड एका लाईनमध्ये जोडून घ्यायचे आहेत, कुठलेही कापड सुटून द्यायचे नाही, जेणेकरून आपली ब्रेशर पट्टी व्यवस्थित बसेल। ब्रेशर पट्टी जोडतानाही आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी ब्रेशर पट्टी आहे ती परफेक्ट व्यवस्थित चांगल्या स्वरूपात बसेल। अशा प्रकारे डबल टिप मारून झाल्यानंतर आपण जसं साध्या ब्लाऊजला केलं होतं तसेच तो भाग आहे ना, जो छातीचा संपूर्ण भाग आहे तो आतमध्ये गुंडाळून घालायचा आहे आणि ब्रेशर पट्टीला दोन्ही साईडने दोन्ही पलटी करून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून ब्रेशर पट्टी व्यवस्थित बसेल। तुम्ही पाहू शकता आता ही उलट केल्यानंतर ब्रेशर पट्टी कशा प्रकारे बसलेली आहे। तर जास्त फुगवता ब्रेशर पट्टीला येऊ नये म्हणून मी खालून दाबटीप मारून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला कटोरीच्या ब्लाऊजचा एक पार्ट तयार झालेला आहे। आता दुसराही पार्ट आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। आता हे दोन्हीही पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत। तर आता याला आपण काज बटन पट्टी किंवा हुकलूक पट्टी जोडायची आहे। तर काय करायचे आहे, पहिल्यांदा आता यामध्ये आपल्याला डाव्या साईडला लुकाची साईड करून घ्यायची आहे आणि उजव्या साईडला हुकाची साईड करून घ्यायची आहे। तर आपण काय करायचं आहे, यासाठी 2-2 इंचाच्या पट्ट्या मी काढलेल्या आहेत। आता पेपर कटिंगमध्ये मागच्या वेळेस केले तेव्हा मी पट्ट्या दाखवल्या नव्हत्या, तर एक्स्ट्रा कापड जे शिल्लक राहतं त्यातून आपण गळपट्ट्या आणि काज बटन पट्ट्या वगैरे काढून घ्यायच्या असतात। तर आता मी पहिल्यांदा हुकाची पट्टी जोडत आहे। ती हुकाची पट्टी जी आहे ती सरळ साईडने जोडून घ्यायची आहे वरच्या साईडने आणि पूर्णपणे दाबटीप टाकून आतल्या साईडला दुमडून द्यायची आहे। आतमध्ये सर्व भाग दुमडून घ्यायचा आहे याचा। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे टिप मारत आहे ते। अशा प्रकारे आपली हुकाची पट्टी तयार झालेली आहे। तर आता लुकाची पट्टीसाठी आपल्याला परत दुसरी पट्टी जोडायची आहे।
आता ही पट्टी आपल्याला उलट दिशेने जोडायची असते, म्हणजेच उलट्या साईडीन पट्टी जोडून वरच्या साईडला दुमडून घ्यायची असते, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये हुक अडकवता येतील. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे पट्टी लावलेली आहे. आता ती सरळ साईडला वरती पलटी मारून घेणार आहे आणि टीप मारून घेणार आहे. टीप ही आपल्याला कडेलाच मारायची आहे. पहिल्यांदा दाब टीप मारून घ्यायची आहे आणि मग पट्टी दुमडायची आहे, जेणेकरून आपली पट्टी व्यवस्थित बसेल. ही टीप आपल्याला कडेलाच मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला नंतर हुक लूक करायचे असते. अशा प्रकारे आपली पट्टी तयार झालेली आहे. अशा प्रकारे पुढचे दोन्ही भाग तयार झालेले आहेत. तर आता आपण पाठीचा भाग कसा तयार करायचा बघूयात. आता यामध्ये मी पाठीच्या भागासाठी चौकोनी गळा घेतलेला आहे. हा चौकोनी गळा 2.5 इंचाची पट्टी टाकून खाली 2.5 इंच घेऊन 10चा गळा घेतलेला आहे मी. आता हे जशी आपण आखला आहे तसाच कट करून घेणार आहोत. गळा कट करून झाल्यावर मी त्याला कंबरपट्टी लावून घेतली आहे आणि आता मी खांदे जोडत आहे. खांदे हे आपल्याला तिरकस स्वरूपात जोडायचे असतात, जेणेकरून शोल्डर आपला परफेक्ट बसेल. पाठीचा गळा जर जास्त असेल तर खांद्याचा जो आतला भाग आहे तिथं तिरकी रेष मारून घ्यायची आहे आणि मग टीप मारायची आहे, जेणेकरून आपला खांदा कोणत्याही प्रकारे उतरणार नाही. अशा प्रकारे आपण दोन्ही खांदे जोडून घ्यायचे आहेत. आता आपल्याला याला बाह्या बसवायच्या आहेत. तर आता यासाठी मी मोठी पफ स्लीव्ज म्हणजेच फुगाबाई मोठी बनवून घेत आहे. ही बाई आहे, त्याचा जेवढा फुगा आहे त्याच्यावरती मी खून करून दाखवलेली आहे. आता याचा मी मध्य बरोबर बाईचा मध्य कट करून घेणार आहे थोडासा आपल्याला समजण्यासाठी. आता दोन्ही बाह्या सेपरेट ठेवणार आहे. आता जी प्लेट्स मारायच्या आहेत फुग्यासाठी त्या जिथून आपण खडूने खून केली होती तिथून उलट दिशेला वरच्या साईडला तोंड करून आपल्याला प्लेट्स मारायच्या आहेत मध्यभागाच्या खुणेपर्यंत. आणि दुसऱ्या साईडलाही तसंच करून घ्यायचं आहे. वरच्या साईडला तोंड करून प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. तुम्हाला या जर बाईचा कटिंग आणि स्टिचिंग बघायचं असेल तर तुम्ही दुसरा यूट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकलेला आहे, तो जाऊन नक्की बघा. पफ स्लीव्ज कशा प्रकारे कट करायची याचा व्हिडिओ डिटेलमध्ये तिथं मी टाकलेला आहे. अशा प्रकारे आपली पफ स्लीव्ज तयार झालेली आहे. आता याचा मध्य जो आहे तो खांद्याच्या मध्यावरती ठेवून कडेने आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तसेच याला बाहीला डबल टिप मारून घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारच्या प्लेट्स अडकणार नाहीत याची काळजी शेवटपर्यंत घ्यायची आहे आपल्याला. अशा प्रकारे आपली संपूर्ण बाही जोडून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. फुगा बरोबर मध्याच्या ठिकाणी चालेला हवा. आता खाली बाहीच्या साईडला मी छोटीशी दुमडून टिप मारून घेत आहे. अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजचे मी एका साईडने शिवून घेत आहे पूर्ण कमरेपर्यंत. तसेच आपल्याला दुसऱ्या साईडलाही बाही जोडून तसंच आपल्याला शिवून घ्यायचं आहे. आता आपल्याला पूर्ण गळ्याला गळपट्टी लावायची आहे, परंतु यामध्ये गळपट्टी मी कशा प्रकारे लावत आहे तुम्ही पाहू शकता. गळपट्टी आपल्याला दुमडून वरून लावायची आहे आणि ही पट्टी आपल्याला पूर्णपणे आत दुमडायची आहे, जेणेकरून आपला चौकोनी जो गळा आहे तो परफेक्ट येईल. आता ही पट्टी गळ्यापर्यंत आली, चौकोनीच्या जो तो चौकोनाचा कोन असतो काटकोनाचा तिथपर्यंत आली तर तिथं आपल्याला एक प्लेट्स मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला तो चौकोनी गळा आहे तो परफेक्ट बसेल किंवा त्याचा आकार परफेक्ट येईल, तो चुकणार नाही. त्यामुळे तिथं थोडीशी प्लेट मारून घ्यायची आहे आणि मग आपलं कापड पट्टी वळवून मग चौकोनी दिशेने आकार द्यायचा आहे. तसेच दुसऱ्याही कोण्यावर तसेच करून वरती आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे.
संपूर्ण शेवटपर्यंत अशाच प्रकारे आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे। आता ही पट्टी लावल्यानंतर संपूर्ण पट्टी आतमध्ये दुमडायची आहे। आपण गोटासाठी छोटीशी बाजू वरती ठेवत असतो, परंतु आता मी यामध्ये सर्वच्या सर्व पट्टी आतमध्ये दुमडणार आहे आणि चौकोनी जो भाग आहे पाठीमागच्या गळ्याचा तिथं तो आकार नीट येण्यासाठी तिथून टीप कोपऱ्यावरती एकदम चांगल्या प्रकारे घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळ्याचा आकार खूप छानपैकी दिसेल। गोटही न मारता अशा प्रकारे आपण छानपैकी गळा काढू शकतो। ज्यांना गोट लवकर जमत नसेल तर तुम्ही गोल गळ्याच्या ब्लाऊजलाही असं करू शकता। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे चौकोनी गळा छान झालेला आहे। आता यामध्ये मी फिटिंग करत आहे, तर कमरेची फिटिंग आणि मुंड्याची फिटिंग व बाहीची फिटिंग याच्या मी खुणा करून घेतलेल्या आहेत आणि यावर खडूने रेष मारून मी टिप्पा मारून घेणार आहे व फिटिंग करणार आहे। अशा प्रकारे आपला सुंदरसा ब्लाऊज तयार झालेला आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।